राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे नित्य बदे जो वैखरी नित्य बदे जो वैखरी नित्य
नित्यवदे जो वैखरी नित्यवदे जो वैखरी नित्यवदे जो वैखरी नित्यवदे जो वैखरी राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि नित्यवदे जो वैखरी 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 नित्यवदे जो दया पाशिनु रे पाप दया पाशीनु रे बाबा दया पाशिनु रे पाप दया पाशीनु रे बाबा नासे त्रिविध हाताप नासे त्रिविध हाताप नासे त्रिविध हाता नासे त्रिविध हाता नासे त्रिविध हाता नासे त्रिविध हाता नाम तेची परब्रह्म नाम तेरी परब्रह्म नाम तेची परब्रह्म हरि नाम तेरी परब्रह्म जप यज्ञ तो परम जप यज्ञ तो परम जप यज्ञ तो परमा जप यज्ञ तो परमा जप यज्ञ तो परमा जप यज्ञ तो दया पाशिनु रे पाप दया पाशीनु रे बाबा दया पाशिनु रे पाप दया पाशीनु रे बाबा नासे त्रिविध हाताप नासे त्रिविध हाताप नाय त्रिविध हाता नाय त्रिविध हाता नाय त्रिविध हाता एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा कृष्ण मंत्र सोपा राम कृष्ण मंत्र सोपा दया पाशिनु रे पाप दया पाशिनु रे पाप नासे त्रिविध हाताप नासे त्रिविध हाताप विढोबार कुमारी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
नासे नासे देवे नासे त्रिविध नासे नासे
विठ्ठल 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 कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तयापाशी नुरे पाप नासे त्रिविधा ताप नाम तेची परब्रह्म नाम तेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तयापाशी नुरे पाप नासे त्रिविधा ताप एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तयापाशी नुरे पाप नासे त्रिविधा ताप विठ्ठल 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 विठ्ठल
विद्यामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं वेदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा ज्ञानेशाञ्च ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवदयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनं तुकाराममहाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकं स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यैवो 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 धावुनिया विलम्बकावाया नावेना कृपारे विलम्बकावाया नावेना यैवो 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 धावुनिया विश्वंबरे भवछेदके माया विश्वव्यापके नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सोनू पंत तथा गुणिजनतया मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग दोष संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा मी दांडे करा वंदितो मस्तक माझा पायावरी कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानिशवादापनोदार्हदीक्षं कलानिशवादापनोदार्हदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई
नित्यवदे जो वैखरी तया पाशी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा नामाचा महिमा सांगणारा अभंग आहे. आणि महाराज या अभंगातून नामाची सफलता, नामाची स्वरूपता आणि नामाची सुलभता सांगतात. विठ्ठल 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 हा अभंग जरी सर्वाच्या अपरिचित असला तरी मात्र यामध्ये जो मंत्र दिलेला आहे तो सर्वांच्या परिचित आहे. रामकृष्ण हरी या नामाचा महिमा सांगितलेला आहे. या अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ बघायचा झाला तर महाराज म्हणतात, जो कोणी मनुष्य रामकृष्ण हरी या मंत्राचं नित्य स्तवन करतो, या मंत्राचा नित्य जप करतो, त्याच्यापाशी पाप राहू शकत नाही. पापच काय तर त्याच्यापाशी त्रिविध प्रकारचं जीवनामध्ये जे दुःख आहे ते सुद्धा राहू शकत नाही. पुढे महाराज म्हणतात, नामतेची परब्रह्म हे जे नाम आहे ना रामकृष्ण हरी किंवा देवाचं जे नाव आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. जे नामामध्ये नामीमध्ये फरक द्वैत अजिबात नाही. नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम. हा जो जप आहे तो सर्वश्रेष्ठ प्रकारचा असा यज्ञ आहे. आपणही यज्ञ करतो, दररोज करतो की नाही महाराज? कोणता? आपणही यज्ञ करतो. कोणी 2 टाइम करतं, कोणी 3 टाइम करतं. समजलं असेल यज्ञ तुम्हाला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, बोला बोला सहज अवन होते. पुढे पाठ नाही माझ्या. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे. जाणी जे यज्ञ कर्म, या सर्व यज्ञांपैकी जो श्रेष्ठ यज्ञ आहे ना, सर्वश्रेष्ठ यज्ञ तो नामस्मरण आहे. नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम. शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र. खूप अवघड आहे महाराज, खूप कठीण आहे, बरोबर ना महाराज? रामकृष्ण मंत्र सोपा तयापाशी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला पंक्ती धरायला हरकत नाही. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा, अनंत कृपासागर सचिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन करुणा वरुणालय भगवान श्री पांडुरंगाच्या भक्त प्रल्हादाची प्रेमरूपी भक्ती पाहून हिरण्यकशिपूच्या नाशासाठी, हिरण्यकशिपूच्या वधासाठी ज्या विष्णूंनी अवतार घेतला, विष्णूंनी अवतार घेतला, असे नरसिंह भगवंताच्या असीम अशा कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय, प्रेममूर्ती पंढरीरायचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी नामदेवराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्य रागर्षिक जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज, योगीराज श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन श्री सद्गुरु नारायण गिरीजी महाराज, ब्रह्मलीन श्री सद्गुरु आपले मोठे बाबा बाळकृष्ण बाबा, ब्रह्मलीन श्री सद्गुरु बाबूरावजी महाराज यांच्या कृपेने आशीर्वादाने आणि या वैष्णव आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी नारायणानंद गिरीजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालत असलेला आपला हा महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे जगवंद्य जगमान्य नाही छत्रपती शिवरायांना उपदेश करणारे राजे, आमच्या हातात माळ असणे हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातात
माळ असणे हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातात ढाल आणि तलवार असणे हा तुमचा परमार्थ आहे, अशी छत्रपती शिवरायांना देखील शिकवण देणारे जगद्गुरु श्रीमंत श्री सद्गुरु श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या 375व्या म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपला हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे. आणि या कार्यक्रमामध्ये आजची ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा. खरं तर महाराजांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि महाराजांनी खरं तर माझं खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल. सावखेडा नगरीमध्ये आणि बाबांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या आश्रमामध्ये मला सेवा मिळणं हे खरं तर माझं खूप मोठं भाग्य आहे. महाराजांनी जबाबदारी अशी टाकलेली आहे की महाराजांनी माझ्याकडे पत्रावळी वाढण्याचं काम दिलेलं आहे. उद्यापासून तर मग सर्व मिष्टान्नच आहे, वेगवेगळ्या मिष्टान्न तुम्हाला मिळणार आहे माझ्याकडे. खरं तर भगवंताची इच्छा असेल, बाबांची कृपा असेल, जे काम वडिलांना दिलंय तेच एकदा मुलाला देऊन बघूया. मुलगा करतो नाही करतो, बरोबर की नाही. असं महाराजांनी खूप मोठी जबाबदारी टाकल्यासारखंच आहे, खूप मोठी जबाबदारी आहे महाराज. आणि श्री क्षेत्र देहू या ठिकाणी भंडारा डोंगर या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या नियोजनामध्ये त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम चालू आहे. तिथलं स्वरूप जर तुम्हाला सांगायचं झालं तर तिथला मंडप फक्त 30 लाखाचा आहे. मी फक्त हा शब्द मुद्दाम वापरला आणि तो फक्त एका मनुष्याने दिलेला आहे. एकाच माणसाने 30 लाखाचा मंडप दिलेला आहे. फक्त मंडप, सिस्टम वेगळी. म्हणजे बघा तुम्ही किती मोठं नियोजन असेल. सदैव 24 तास तुकाराम तुकाराम भजन वगैरे सर्व कीर्तन 2 सत्रामध्ये कीर्तनं आहेत. दुपारी ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांचं संपूर्ण नियोजन आहे, परंतु संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नियोजन आहे. आजपर्यंत सर्व मराठवाडा माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्याला जातो, जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्याला जातो, इकडे शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या सोहळ्याला जातो, पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातो, सर्व समाज जातो. परंतु पुणे जिल्हा हा जो पुणे जिल्हा सर्व एकत्र करण्याचं काम ते छोटे माऊलींनी केलेलं आहे. आणि संपूर्ण दररोजच्या पंक्ती वगैरे सर्व गोष्टी हे सर्व पुणे जिल्ह्याचं नियोजन आहे. त्यामुळे खूप छान असा प्रकारचा सप्ताह आहे. अशा धुळे जिल्ह्याचा काल्याची महाप्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंगाची भक्ती केली, अशा 2 महात्म्यांच्या वास्तव्याने आपली ही सावखेडा नगरी पुनीत झालेली आहे. महाराज सावखेडा नगरी म्हणणं हे उचित ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे, बाबांचा संपर्क संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा, संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा, नवे महाराष्ट्र. बाबांचं कार्य मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं असं अजिबात नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहात. बाबांचं कार्य खूप मोठं आहे महाराज. भक्तीचं बीज त्यांनी लावलं. म्हणजे आपण शेतात जसं बीज लावतो, मी तर शेतकरी नाही महाराज, सर्वांना माहिती आहे, पण आपण शेतात बीज लावतो नंतर आपलं पीक येतं. तशाच प्रकारचं भक्तीचं बीज या 2 महात्म्यांनी या परिसरामध्ये, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये लावलं. जवळजवळ माझ्या मते भरपूर असे सप्ताह आहेत की ते बाबांनी सुरू केलेले आहेत. ही गोष्ट मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की बाबांनीच परमार्थ सुरू केला. आपली पंचकृषी नव्हे या महाराष्ट्रामध्ये बाबांनी खरं तर आपलं जीवन आणि आपला परिसर सुजलाम सुफलाम बनवलाय. पैसा किती असू द्या, जवळ पाणी असू द्या, परंतु जीवनामध्ये आपलं जे व्यसन आहे ह्या गोष्टी खरंच बाबांनी खरंच आपल्या बाजूला फेकलेल्या आहेत. आणि बाबांचा हा खूप मोठा आशीर्वाद. तसं बघायला गेलं तर संत महात्म्याची भेट दुर्लभ सांगितलेली आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत भेट ही दुर्लभ आहे, परंतु आपलं जे भाग्य आहे ते खूप मोठं आहे महाराज. असे 2 महात्मे आपल्या नगरीमध्ये राहिले. असं कुणाला आज असं वाटतं का की आज बाबा नाही आहेत? आज आपण मठामध्ये दर्शनाला जातो, पण कधी असं मला तरी भासलं नाही की बाबा नाहीत. एवढी मोठी बाबांची किमया आहे, बाबांचं खूप मोठं कार्य आहे महाराज. बाबांना खरं तर खूप खूप वंदन आहे माझ्या वतीने. हे 2 महात्मे महाराज शुभिवंत जीवन जगले, शुभिवंत जीवन जगले. मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसाने आपलं जीवन शोभून कसं दिसावं
हे बघितलं पाहिजे. आपलं जीवन दूषित कसं असेल हे नाही पाहावं. मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसाने आपलं जीवन शोभून कसं दिसेल हे पाहत जावं. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकांसी पूज्य होती. मग आपण काय केलं पाहिजे महाराज? माऊली ज्ञानोबा सांगतात, हरपले आपण पेपावे ते संता ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे तैसी पाहता आपुली वस्तू चोरापाशी बसला. काय करणार महाराज? देखताची चिंधी मन धावे, चोरापाशी बसला तो चोरीच करणार, बरोबर ना? परंतु जर तो वारकऱ्यात बसला तर तो भजनच करणार. विठ्ठल विठ्ठल तसं जर बघायचं झालं तर माझी काही योग्यता नाही आहे एवढ्या मोठ्या आश्रमामध्ये कीर्तन करण्याची. आणि त्यात माझं खूप मोठं भाग्य असं आहे की महाराज टाळ घेऊन उभा आहे. महाराजांना खाली बसा म्हटलो तर हा साधूंचा स्वभाव आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, ऐसा स्वभाव मायबापाचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. खरं बघायला गेल्यानंतर साधूचं अंतकरण आहे आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. महाराजांनी माझ्या कीर्तनात उभा राहावं, आणि कीर्तन उभा राहण्याची गोष्ट खूप लांब झाली, पण कीर्तन ऐकावं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तसं बघायला जर गेलं तर मी हा जो इथे उभा दिसतोय तुम्हाला, खरं तर याचा भक्कम पाया कोण आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आमचे तात्या आणि कल्याण बाबा हा माझा खरं तर खूप मोठा भक्कम पाया आहे. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी एकदा. हा खूप मोठा भक्कम पाया आहे. जर पाया जर व्यवस्थित असेल तर बिल्डिंग ढासळत नाही महाराज. खरं तर मला जेवढे गुरुवरे भेटलेले आहेत तेवढे खूप चांगले आहे, आणि खरं तर यांचीच कृपा आहे दोघांची. तुम्हाला जर एकच उदाहरण जर सांगायचं झालं, आता वेळ झालेली आहे, पुढे चिंतन पण आहे, परंतु हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो. 1-2 मिनटे फक्त. एक गोष्ट सांगायची झाली तर 12-12, 15-15, 20-20 वर्ष शिकून महाराज स्वरज्ञान ही गोष्ट येत नाही. त्याला गुरुची कृपा असायला लागते, बरोबर ना महाराज? गुरुची कृपा. कृष्ण महाराजांना सुद्धा विचारा. आम्ही दोघं सोबतच आळंदीला गेलो. खरं तर हा निर्णय सर्वस्वी यांचा होता. आमच्या घरच्यांचा काहीच निर्णय नव्हता. सर्वस्वी निर्णय ह्या दोन महात्म्यांचा. आणि त्यानंतर बाबांची कृपा. एवढ्या वर्ष 20-20 वर्ष शिकून सुद्धा स्वरज्ञान. आता तुम्ही बघितलं कृष्ण महाराज पॉईंट चेक करत होते पाखवाजाचा. हा पॉईंट चेक करता येत नाही कोणाला. आणि आम्ही आळंदीला गेल्यानंतर एक 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही म्हणजे इथले धरून म्हणतोय मी, आळंदीला गेल्यानंतर इथं तर ट्राय नाही केला. तिथे गेल्यानंतर आम्ही विणा लावणे, पखवाज लावणे, तबला लावणे सगळे कामं आमच्याकडे राहायचे. थोडं कळत मग ते अनुभवाच्याच गोष्टी आहे शेवटी. म्हणजे एवढी मोठी गुरूंची कृपा आहे, आणि त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि कीर्तनाला उपस्थित सर्व टाळकरी वृंद, किशोर महाराज निकम यांचे सर्व संस्थेतील विद्यार्थी. खरं तर हे आपलं भविष्य आहे. मी स्वतः मुलांना शिकवतो, सर्वांना माहिती आहे. अध्यात्माची खूप गरज आहे. आजच्या स्थितीला अध्यात्माची खूप गरज आहे, आणि किशोर महाराज त्या निमित्ताने खूप मोठं काम करत आहेत. आणि नंतर आमचे माऊली महाराज, नंतर आमचे हे महेश महाराज, नंतर आपले कांताभाऊ विनेकरी. खरं तर ही नारदांची गादी आहे, त्यांनाही खूप वंदन आहे. त्यानंतर माझे विद्यार्थी हे 1, 2, 3. त्यानंतर आमचे भजन सम्राट, आम्ही त्यांना खूप प्रेमाने काकडा सम्राट म्हणतो. नाही ते विद्यार्थी नाही महाराज माझे. यांना विद्यार्थी म्हणून यांचं नाव घेण्यात काही अर्थ नाही आहे. हे 3 विद्यार्थीच म्हणावं लागेल माझे, कारण ते घरचं नाव होईल ना. माझी पुतणी आहे माझ्या मुलं. भजन सम्राट आम्ही त्यांना प्रेमाने काकडा सम्राट म्हणतो. खरं त्यांचा खूप मोठा म्हणजे खूप मोठी साधना आहे भजनाची. भजन सम्राट आनंद महाराज ठोकोळ, नंतर आमचे हे महाराज, त्यानंतर सर्व विद्यार्थी, माझे गुरुजी. त्यानंतर आम्ही सोबतच शिकलो आळंदीला, आणि ते सुद्धा खूप छान कीर्तन करतात. त्यांचं कीर्तन आहे पुढे. मिष्टांना म्हणलो ना मी. मिष्टांना मिळणार आहे. असे आमचे युवा कीर्तनकार कृष्णा महाराज मुळे, तेही आज
कीर्तनाला उपस्थित राहिले त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सर्वच माझी जवळची आणि प्रेमाची मंडळी आहे. आमचे मार्गदर्शक विष्णुगुरुजी असतील, केदार साहेब असतील, नंतर आमचे सखाराम पंत बोरुडे, आमचे आप्पा असतील, सर्वच. कारण काय आहे की आता इथं सर्वांचेच नावं मला माहिती आहे आणि मी एका नाव घेत बसलो तर 2 तास याच्यातच जाणार आहे. त्यामुळे सर्वांना इथून माझं वंदन आहे. विठ्ठल आपला विषय चालला होता मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसाने आपलं जीवन शोभून कसं दिसेल हे पाहत जावं, दूषित कसं असेल हे नाही पाहावं. आमचे डॉक्टर बाबा ज्यांच्याकडे मी ज्ञानेश्वरीच्या पाठासाठी जात असतो, डॉक्टर नारायण महाराज जाधव, ते एक वाक्य सांगत असतात, आपल्या जीवनाची शोभा व्हावी, आपल्या जीवनाचे सत्कार व्हावेत, आपण लोकांकडनं हारतुरे घालून घ्यावे, आपण वाहनाचे हार घालू नये. डॉक्टर बाबांचं वाक्य आहे. खरं तर बघायला गेलं तर या 2 महात्म्यांच्या कृपेने, बाबांच्या आशीर्वादाने खरं तर आम्हाला आळंदीमध्ये सुद्धा खूप मार्गदर्शक आणि चांगल्या प्रकारे ज्ञानोबरायांच्या कृपेने गुरु लाभले. सुरुवातीला गेल्यानंतर ज्यांच्याकडे माझा 7 ते 8 वर्ष पक्वास झाला, पांडुरंग महाराज शितोळे, खूप महाराज छान गीता वगैरे सर्व गोष्टी आमच्या संस्थेत असताना त्यांच्याकडे झाल्या. नंतर विष्णुबुवा सोळंकी यांच्याकडे विशारद झालं. भजन सम्राट, भजन भीष्म महेश्वरजी भुगरे गुरुजी यांच्याकडे भजन, हे सर्व माऊलींच्या कृपेनेच घडत गेलं. खरं जर बघायला गेलं तर आम्ही आळंदीमध्ये राहतो, माऊलींनी आम्हाला तिथे ठेवून घेतलं.